आणखी एक महत्त्वाची बातमी, सरकारचं शिष्टमंडळ आता कोणत्याही क्षणी वडीगोद्रीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। हाके आणि वाघमारे यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये आता दाखल होते। काही वेळापूर्वी शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरहून आंदोलन स्थळाकडे रवाना झालेलं आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हे शिष्टमंडळ आता वडीगोद्री या ठिकाणी पोहोचेल। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे। उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती सरकारचं हे शिष्टमंडळ करणार आहे। या शिष्टमंडळामधील छगन भुजबळ हे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत। काल ओबीसी नेत्यांची सरकारबरोबर बैठक झाली आहे। सरकारनं काही मागण्या मान्य केल्याचं छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर उतरल्यानंतर सांगितलेलं होतं आणि आता हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी आलंय। त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती हे शिष्टमंडळ त्यांना करणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय की आता सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे रवाना झालेलं आहे। पुढच्या काही मिनिटांमध्येच ते वडीगोद्री या ठिकाणी पोहोचतील। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करतील। काल सरकारबरोबर शिष्टमंडळाची जी चर्चा झालेली आहे त्या संदर्भात देखील ते लक्ष्मण हाके यांना माहिती देतील। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, सरकारचं शिष्टमंडळ आता कुठे पोहोचलेलं आहे? किती मिनिटांमध्ये वडीगोद्रीमध्ये पोहोचतील? छत्रपती संभाजीनगर विमानतळावर काही वेळ बैठकीमध्ये होता। त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरवरून वडीगोद्री या ठिकाणी आता निघालेला आहे। साधारणतः एक 10 ते 12 मिनिटात शिष्टमंडळ जे आहे या उपोषणस्थळी दाखल होण्याची उपोषणस्थळी जे आहे ते दाखल होण्याची शक्यता आहे आणि इथं आल्यानंतर काय चर्चा होईल याची उत्कंठा जी आहे ते शिगेला पोहोचलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे ओबीसी समाज बांधव आहेत या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता 2 मागण्या ज्या त्यांच्या आहेत ते मान्य झालेले आहेत आणि तिसरी जी मागणी आहे आणि चौथी मागणी आहे यावरती जो निर्णय आहे तो निर्णय आता या ठिकाणी घेण्यात येणार आहे। उपोषणकर्त्यांना आजचा 10वा दिवस आहे, त्याच्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे। आता छगन भुजबळ इथे येतील आणि त्यानंतर शिष्टमंडळातले जे मंत्री आहेत आणि इतर जे नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून नेमकं आता काय निर्णय घेतील हे थोड्याच वेळात आता तमाम महाराष्ट्राला समजणार आहे। निखिला, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल।